श्रीराम साधक हो. सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे सत्शिष्य कल्याण स्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. नेहमी समर्थांनी शिष्यांची परीक्षा घ्यावी आणि एकटा कल्याण त्यांच्या कसोटीला उतरावा. एकदा असेच घडले. रोज दुपारी विश्रांती झाल्यावर समर्थ 21 समासावर निरूपण करीत. समर्थांचे निरूपण श्रवण करण्यासाठी शिष्य तत्परतेने मठाच्या प्रांगणात येऊन बसत. त्या दिवशी शिष्यमंडळी प्रांगणात जमली होती. बराच वेळ झाला तरी समर्थ मठातून बाहेर येईनात. एवढेच नव्हे तर काही वेळाने मठातील त्यांच्या खोलीतून कण्हण्याचा आवाज येऊ लागला. समर्थांना काहीतरी आजार झाला असावा या कल्पनेने सर्वांनी मठात एकच गर्दी केली. समर्थ घोंगडीवर पडले होते. कमरेपर्यंत शाल पांघरली होती व ते सतत कण्हत विव्हळत होते. शिष्यमंडळी संभ्रमात पडली. एकाने विचारले, महाराज काय झाले आपल्याला? बाबांनो, पोटरीला भले मोठे करट झाले आहे. ते सतत ठणकते आहे. अखंड असह्य वेदना होत आहेत. समर्थ असह्यपणे दीनपणे बोलत होते. त्यांची एवढी दयनीय अवस्था शिष्यांनी कधीच पाहिली नव्हती. मधूनच ते आई ग रामराया असे शब्द अत्यंत काकुळतीला येऊन म्हणत. शिष्यमंडळी आस्थेने विचारू लागली, महाराज परळीहून वैद्य बोलावू का? एखादी वनस्पती आणू का? आपण ज्ञानी आहात. औषधे आपणास ठाऊक आहेतच. आम्ही काय करू सांगा. समर्थ कळवळून म्हणाले, हीच तर मोठी अडचण आहे. मला औषध ठाऊक आहे, पण तुम्हाला सांगून त्याचा काय उपयोग? असे का म्हणता महाराज? प्रसंगी प्राण गमवावा लागला तरी चालेल. तुम्ही सांगा, आम्ही औषध आत्ता आणून देतो. दरम्यान कल्याण त्या ठिकाणी येऊन हजर झाले. त्यांना समर्थांची ही दयनीय अवस्था पाहून त्यांनी आज कोणते तरी नाटक आरंभिले असावे हे ध्यानी आले. कल्याणास पाहून शिष्यांच्या गुरुप्रेमास आणिकच भरते आले. सांगा महाराज, तुम्ही सांगायचा अवकाश. आम्ही जीवाची पर्वा न करता उपाय करू. समर्थांनी शाल बाजूस केली व ते मोठे सुजलेले करट सर्वांना दाखवू लागले. समर्थांनी वस्त्र बांधल्यामुळे प्रत्यक्ष करट दिसत नसले तरी ते किती मोठे असावे व त्यामुळे समर्थांना किती वेदना होत असाव्यात याची शिष्यांना कल्पना आली. महाराज यावर उपाय काय सांगा ना. समर्थ म्हणाले, बाबा रे, हे करट विषारी आहे. यावर कोणतीही मात्रा नाही. एकच उपाय आहे, पण तो अघोरी व किळसवाणा आहे. जो कोणी हे करट चोखेल तो त्या विषाने कदाचित मृत्युमुखी पडेल, पण कुणी चोखले तर हे करट लगेच बरे होईल. वेदना थांबतील. समर्थांनी हा उपाय सांगताच पाठीमागे उभ्या असलेल्या शिष्यांनी तात्काळ काढता पाय घेतला. जे शिष्य पुढे बसून आस्थेने चौकशी करत होते ते म्हणाले, महाराज आम्ही अवश्य चोखले असते, पण आमचे काही बरे वाईट झाले तर लोक तुम्हाला दूषण देतील. म्हणतील शिष्याचा प्राण घेऊन गुरु वाचला. तुम्ही म्हणता ते खरंय बापांनो. अगं आई रामराया. तेवढ्यात कल्याणस्वामी पुढे आले. त्यांनी सर्वांना बाजूला सारले. 1-2 जणांनी समर्थांचे लक्ष नाही असे पाहून कल्याणास खुणेने या भानगडीत न पडण्याचे सुचवले. ह्या हितचिंतकांचा सल्ला न ऐकता कल्याण म्हणाला, महाराज मी करट चोखतो. नको बाबा, तू मेलास तर. समर्थ काही बोलायच्या आत कल्याणाने ते पोटरीचे वस्त्र सोडले आणि पाहतात ते आत मोठी कैरी. पोटरीस काहीही झाले नव्हते. कल्याणस्वामी मोठ्यांदा हसले. समर्थांनी उठून सांगितले. शिष्य खजील झाले. मात्र कल्याणाची गुरुनिष्ठा पाहून सारेजण त्याची प्रशंसा करू लागले. त्या दिवशी निरूपणात समर्थांनी आदर्श शिष्याची अनेक लक्षणे सांगितली. हे सारे जणू कल्याणाचे वर्णन होते. मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरुवचनी विश्वासपूर्ण, अनन्यभावे शरण या नाव सत्शिष्य. असो. साधक हो. शिवाजी महाराज अचानक थंडी तापाने आजारी पडले.
ते अंथरुणावर निजून असल्याची वार्ता शिवथरघळ येथे असलेल्या समर्थांना कळली. त्यांना काळजी वाटू लागली. राजांची प्रकृती बरी होण्यासाठी समर्थांनी काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.